दीपभव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे ते PFMS याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. जर आपल्याला गणवेश व इतर निधी आपल्या खात्यावरती जर आला तर आपल्याला पुन्हा एकदा PFMS या पोर्टलवरती जावं लागणार आहे. तर त्या पोर्टलवरती आपल्याला काय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या साईटवरती आपण शाळेचं चेकर आणि मेकर असे 3 अकाउंट तयार केले होते. त्याला अपडेट करायचे आहेत. आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरमध्ये PFMS टाईप केल्यावर पहिली जी लिंक आपल्याला येईल PFMS त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर ते पेज थोडंसं बदललेलं आहे. इथं उजव्या कोपऱ्यामध्ये ज्या 3 आडव्या रेषा दिसत आहेत त्या 3 आडव्या रेषेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे खाली लॉग इन हे दिसत आहे. या लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपलं इथं युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर हे आपल्या शाळेचं पेज आहे. तर या शाळेच्या पेजवरती इथे बघा आपल्याला मोबाईल नंबर आणि मेल ID हा व्हेरीफायसाठी दिलेला आहे. मात्र हे BO लॉग इनचं असल्यामुळे इथे BO लॉग इनवरून आपल्याला इथे ते व्हेरीफाय करून मिळेल. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे आणि आपल्याला आपण सोप्या भाषेत मेकर म्हणत होतो ते मेकरचं लॉग इन आपल्याला लॉग इन करायचं आहे. पुन्हा इथं आपला युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन व्हायचं आहे. इथे लॉग इन झाल्यानंतर बघा इथे आपल्याला व्हेरीफाय मोबाईल नंबर, तिथे आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे, सेंड OTP. त्यानंतर आपल्या मेल ID वरती पण सेंड OTP येणार आहे. ईमेल जो आहे तो ऑप्शनल ठेवलेला आहे. मात्र व्हेरीफाय मोबाईल नंबर हे आपल्याला करून घ्यायचा आहे, कारण खूप वर्ष झालेले आहेत आपण हे PFMS वरती आपले अकाउंट बनवले होते. जर मुख्याध्यापक बदलले असतील तर इथे आपल्याला क्लिक हिअरवरती क्लिक करायचं आहे आणि ती जी माहिती येईल त्यानुसार आपल्याला तो मोबाईल नंबर आणि मेल ID अपडेट करून घ्यायचा आहे. क्लिक हिअरवर जर क्लिक केला आपण इथे तर इथे अशा पद्धतीने आपल्याला अपडेट मोबाईल नंबर येईल. इथे आपल्याला व्हेरीफाय मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर बदलायचा आहे तो टाकायचा आहे आणि त्यावरती OTP येईल. त्यानंतर मेल ID सुद्धा ऑप्शनल दिलेला आहे. ते जर करायचं असेल तर तिथे सुद्धा आपल्याला इथे OTP घेऊन ते अपडेट करावं लागेल. मला मात्र बदलायचं नाही आहे. मला फक्त हाच मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. त्यामुळे मी फक्त सेंड OTP वरती क्लिक करणार आहे. इथे आपल्याला OTP येणार आहे. तो OTP आपल्याला टाकायचा आहे. इथे जो OTP येणार आहे तो अल्फाबेट आणि नंबर असा मिक्स येणार आहे. व्हेरीफाय OTP वरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर इथे बघा आपल्याला सेंड OTP ऐवजी व्हेरीफाईड असं आलेलं आहे. जर मेल ID जर व्हेरीफाय करायचं असेल तर ते सुद्धा आपण इथे सेंड OTPच्या मार्फत व्हेरीफाय करू शकतो किंवा इथं सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आता जो जुना पासवर्ड होता तो पासवर्ड चेंज करण्यासाठी सांगत आहे. तर इथे आपल्याला करंट पासवर्ड आणि न्यू पासवर्ड टाकून कन्फर्म पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. करंट पासवर्डमध्ये आपण आपल्याला सेव्ह असलेला पासवर्ड घेऊ. आता आपल्याला इथे नवीन पासवर्ड बनवायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं चेंज पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. चेंज पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर आपण जर तोच पासवर्ड जर ठेवला तर तो इथे घेणार नाही. न्यू पासवर्ड शुड बी डिफरंट फ्रॉम करंट. त्यामुळे आपल्याला इथे पासवर्ड हा बदलावा लागणार आहे. जुना पासवर्ड आपल्याला ठेवता येणार नाही. त्यानंतर इथे आपल्याला चेंज पासवर्डवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अशी आपल्याला पॉपअप विंडो येईल की पासवर्ड चेंज सक्सेसफुली. याला आपल्याला ओके करायचं आहे. इथे आपला सेव्ह अपडेट पासवर्डमध्ये पासवर्ड जो आहे तो आपला अपडेट करून घ्यायचा आहे. इथे अपडेटला क्लिक करायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा लॉग इन व्हायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला चेकरचं सुद्धा चेंज करून घ्यायचं आहे.
इथे आल्यावर पुन्हा तीच प्रोसेस आहे. आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला सेंड OTP करायचा आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय केल्याशिवाय आपल्याला इथे सबमिट हे जे बटन आहे हे ॲक्टिव्ह झालेलं दिसणार नाही. आपण सेंड OTP वरती क्लिक करूयात. पुन्हा एकदा आलेला OTP इथे आपल्याला टाकायचा आहे. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे पुन्हा आपल्याला व्हेरीफाईड झालेला दिसत आहे. त्यानंतर आपल्याला इथे पुन्हा सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर पुन्हा आपल्याला पासवर्ड जो आहे तो चेंज करून घ्यायचा आहे. न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड करून आपल्याला चेंज पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. चेंज पासवर्डवरती क्लिक केल्यावरती असं पुन्हा आपल्याला पॉपअप विंडो येईल. पासवर्ड चेंज सक्सेसफुल याच्या आपल्याला ओके करायचं आहे. इथे अपडेट पासवर्ड आपला पाहून घ्यायचा आहे आणि अपडेटवरती क्लिक करायचं आहे. आणि आता आपण पुन्हा लॉग इन करून पाहूयात. तर इथे बघा आता पहिल्यासारखं इथे आपल्याला हे पोर्टल उपलब्ध झालेलं आहे. पद्धतीने आपल्याला पूर्वीसारखे PFMSचं पेज दिसणार आहे. मोबाईल व्हेरीफाय करून आपला पासवर्ड आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.